अरे कुमार भाऊ, कुमार भाऊ तुमचं हे करा यार. अरे 2 मिनिट थांबा रे. अण्णा या पुढं. मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय. आरोपी कुणालाही सोडणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं. आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं. आम्ही अगोदरच साहेब ते बोलत होते. आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा. आम्हाला न्याय पाहिजे. मग ते कसं भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या. जे आहेत त्या मंत्री आहेत त्या संदर्भात काय तुम्ही भूमिका मांडली? आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली. आम्हाला न्याय पाहिजे. त्यांची राजीनाम्याची मागणी होते तर राजीनाम्या संदर्भात काय ते बघतील. ते मग त्यांना ते निर्णय घेतील. ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील. मला न्याय पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे काय काय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे. त्यांनी हो बोलले. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला. मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं. आम्ही जे FIR आहेत FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा. अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले नव्हते किंवा FIR बद्दल माझं बोलणं झालं. आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले. हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आप फडणवीस को आज मिलने आए, मुख्यमंत्री जी को मिलने आए, क्या आश्वासन दिया? तो सबको सजा मिलने वाली है. जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है उसको धनंजय मुंडे को लेकर कुछ पुरावे मुंडे को लेकर हे पुरावे आम्ही दिले. याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून घेऊ असा काही प्रकार होता. त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले. पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली. म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण याची सगळे दिले. चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आतापर्यंत? चौकशीला तुम्ही समाधान आहेत का? जी चौकशी सुरू आहे आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली. 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला कळेल. मुख्यमंत्री के शब्दों पर आपको बदल करायचे ते सांगितलं. तर धनंजय देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्हाला न्याय हवाय अशा प्रकारची मागणी केली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय यात कोणी कितीही मोठा दोषी असो त्याला आम्ही सोडणार नाही आणि त्यामुळे एक प्रकारे न्यायाच्या या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कुणालाही सोडलं जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं एक प्रकारे समाधान करण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. कराडच्या 3-4 महिन्याच्या संदर्भातले सगळे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा सुद्धा तपास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आणि आपल्याला न्याय हवाय अशी आर्त हाक त्यांनी आज राज्याच्या प्रमुखांकडे केलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना आश्वस्त केलंय की या न्यायाच्या प्रक्रियेत कोणी कितीही मोठा असो त्याला सोडलं जाणार नाही.